श्रीराम जय जय राम। प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेल? निसर्गतःच प्रेम हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रात असते। फार काय, प्रेमाशिवाय मनुष्य प्राणी जिवंत राहू शकणार नाही। प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते। प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट नाहीत, परंतु प्रत्येकाचा अनुभव पहावा तर प्रेम करणे तितकेसे सोपे आहे असे दिसत नाही। याचे कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात। आपल्या विचाराचे लोक असतील त्यांच्यावर स्वाभाविकच प्रेम जडते, विरुद्ध असतील त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो। द्वेष उत्पन्न का होतो? तर आपला आणि दुसऱ्याचा विचार आणि आवड जमत नाही म्हणून। परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की आपण ज्या कारणामुळे दुसऱ्याचा द्वेष करतो तेच कारण दुसऱ्याने आपला द्वेष करायला पुरेसे होते। उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला न आवडली आणि तीच दुसऱ्याला आवडली, तर मला न आवडलेली गोष्ट दुसऱ्याला आवडल्यामुळे दुसऱ्याचा द्वेष करायला मला तेवढे कारण पुरेसे होते। मग त्याच न्यायाने त्याला न आवडलेली गोष्ट मला आवडते हेच कारण त्याने माझा द्वेष करायला पुरेसे नाही का? व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे। त्याचा अर्थच असा की स्वभावाप्रमाणे प्रत्येकाची आवड ही निराळी असणारच। म्हणून द्वेषबुद्धी नाहीशी करण्याकरिता प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सवलत ठेवणे जरूर आहे आणि प्रेम जडण्याकरिता सर्वांना आवडणारी जी गोष्ट असेल तिकडे लक्ष देणे जरूर आहे। प्रेम करण्याचा धडा गिरवताना सुरुवात आपल्या घरापासून करावी। घरातली माणसे, नंतर शेजारी आणि त्यानंतर आजूबाजूला आपलेपणाची भावना आपल्या कृतीने वाढवावी। म्हणजे क्रमाक्रमाने प्रेमाची वाढ होऊन सर्व वातावरण प्रेममय होऊन जाईल। सर्वांशी निष्कपट प्रेमाने वागावे। आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे। आपले बोलणे अगदी गोड असावे। आपल्या अंगी सहजता यावी। घरामध्ये अमुक एक गोष्ट कराच किंवा नकाच करू असे हट्टाने न म्हणता आपण राहावे। जसे घडेल तसे घडू द्यावे। देह असा प्रारब्धावर टाकणे मला फार आवडते। प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही। जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे। ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील। भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे। ते मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी आणि त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा असू नये। श्रीराम जय जय राम। गुढीपाडवा। आपल्या सर्वांना नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा। आज आपण साजरा करीत आहोत गुढीपाडवा, म्हणजेच नववर्षाची, नव्या आशेची आणि नव्या संकल्पांची सुरुवात। पण हा सण फक्त बाह्य उत्सव नाही, तर तो आपल्या आतल्या जीवनाला उजळवणारा आध्यात्मिक संदेश देणारा आहे। एक, गुढीपाडव्याचा खरा अर्थ। गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रारंभ। हा दिवस आपल्याला सांगतो जीवनात सत्य, धर्म आणि सदाचार यांचा विजय झाला पाहिजे। गुढी उभी करणे म्हणजे केवळ काठीवर कापड बांधणे नाही, तर आपल्या अंतःकरणात सत्प्रवृत्तीचा ध्वज फडकवणे होय।
गुढी म्हणजे आपल्या जीवनाचा आरसा. गुढीमध्ये असलेले प्रत्येक घटक आपल्याला काहीतरी शिकवतात. काठी आपल्या जीवनाचा आधार म्हणजे धर्म आणि संयम. रेशमी कापड पवित्रता आणि आनंद. निंबाची पाने कडूपणा स्वीकारण्याची तयारी. साखरेच्या गाठी आनंदाचे क्षण. तांब्या कलश पूर्णत्व आणि समृद्धी. याचा अर्थ काय? जीवनात सुख दुःख दोन्ही येणार, पण आपण त्यात समत्व ठेवले पाहिजे. नववर्ष बाह्य नाही, आंतरिक परिवर्तन. आपण प्रत्येक वर्षी नवीन वर्ष साजरे करतो, पण खरे प्रश्न आहेत, आपण खरोखर नवीन झालो का? जुन्या वाईट गोष्टी सोडल्या का? मनातील राग द्वेष मत्सर दूर केला का? देवभक्ती आणि साधना वाढवली का? गुढीपाडवा आपल्याला सांगतो, बाह्य नववर्षापेक्षा अंतःकरणाचे नववर्ष महत्त्वाचे आहे. 4. रामराज्याचा आदर्श. या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले असे मानले जाते. तेव्हा लोकांनी गुढ्या उभारून आनंद साजरा केला. पण श्रीरामांचे जीवन आपल्याला काय शिकवते? सत्यासाठी जगणे, कर्तव्यनिष्ठ राहणे, संकटातही धैर्य ठेवणे, सर्वांवर प्रेम करणे. जर आपण आपल्या जीवनात हे गुण आणले तर आपल्या घरातच रामराज्य निर्माण होईल. 5. गुढी उभारण्याचा खरा हेतू. गुढी उभारणे म्हणजे देवा माझ्या जीवनातही विजय होऊ दे अशी प्रार्थना. पण हा विजय कोणावर? आपल्या वाईट सवयींवर, अहंकारावर, आळशीपणावर, नकारात्मक विचारांवर. खरी गुढी म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. 6. निंबगुळाचा संदेश. गुढीपाडव्याला आपण निंब आणि गूळ खातो. याचा अर्थ जीवनात गोड आणि कडू अनुभव येतात. दोन्ही स्वीकारले तरच जीवन पूर्ण होते. आध्यात्मिक अर्थ. सुखात अहंकार नको, दुःखात निराशा नको. 7. आजचा संकल्प. या गुढीपाडव्याला आपण काही संकल्प करूया. रोज थोडा वेळ देवस्मरण करेन, कुणालाही दुखावणार नाही, चांगले विचार आणि चांगले वर्तन ठेवेन, कुटुंबात प्रेम आणि शांतता वाढवेन. हाच खरा गुढीपाडव्याचा उत्सव आहे. समारोप. गुढीपाडवा आपल्याला सांगतो, जीवनात नवा आरंभ करा, पण आत्म्याच्या उन्नतीसाठी करा. बाहेर गुढी उभारलीच आहे, आता मनातही गुढी उभारूया. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.